पाठ राखीन या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की भाग्या आणि प्राजू दोघीही त्यांच्या रूममध्ये असतात। त्याच वेळी खरं भाग्या म्हणत असते, प्राजू मला खरं सांग, अचानक तू लग्नात अशी पैशाची बॅग कशी काय घेऊन आली? त्यावर प्राजक्ता म्हणत असते, भाग्या तुला खरं सांगू का, मला अगं एक फोन आला होता आणि त्या फोनमध्ये असं सांगण्यात आलं होतं की राहुलची आई पैशाची मागणी करते, हुंड्याची मागणी करते। मी विचार केला माझ्याकडे पैसे आहेत, या पैशाने जर माझ्या बहिणीचं लग्न होणार असेल, ती सुखात राहणार असेल तर मी हे पैसे का नको देऊ, म्हणून मी बँकेत जाऊन ते पैसे काढून मग लग्नात आले, असंही ते प्राजक्ता म्हणत असते। इकडे मात्र भाग्याला त्या क्षणी लग्नातला तो क्षण आठवतो जेव्हा राहुलची आई म्हटलेली असते चारूला की तुम्ही भाग्याची बहीण आमच्यापासून लपवून ठेवली, तिला एक बहीण आहे तुम्ही सांगितलेलं नाही, हे तुम्ही चांगलं नाही केलं। हे राहुलच्या आईचे शब्द इथे भाग्याला आठवत असतात। इकडनं प्राजू म्हणत असते, काय झालं भाग्या, काय विचार करतेस? तेव्हा भाग्या म्हणत असते, तू बाहेर चल, मी तुला सगळ्यांसमोरच विचारते। असं म्हणून इथे भाग्या प्राजक्ताला बाहेर घेऊन आलेली असते आणि सगळ्यांसमोर विचारत, मला प्राजू खरं सांग, माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला तू न येण्याचं कारण काय? तू हे सगळं काही ठरवून केलंस ना? कुणाच्या सांगण्यावरून केलंस सांग मला, असंही ते भाग्या विचारत असते। इकडे मात्र चारू आता उठलेली असते, तिच्या पुढे कुठलाही विलाज नसतो। ती अक्षरशः उठते आणि भाग्यासमोर येते आणि तिला म्हणत असते, प्राजक्ता कुठल्याही कार्यक्रमात नसण्याचं कारण म्हणजे मी तिला तसं सांगितलं होतं की तुझ्या बघण्याच्या कार्यक्रमात साखरपुड्यात कुठेही यायचं नाही, असं मी सांगितल्यामुळे प्राजक्ता बाहेर आली नव्हती आणि कुठलं ना कुठलं कारण काढून बाहेर जात होती। हे ऐकल्यानंतर भाग्याला फार राग आलेला असतो, अक्षरशः ती एवढा मोठा निर्णय घेते की सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। भाग्या म्हणत असते, इथून पुढे या घरात माझ्या लग्नाचा विषय कुणीही काढायचं नाही, मी आयुष्यभर लग्न करणार नाही, असंही ते भाग्या म्हटलेले आहे। आजच्या पुरतं एवढंच। अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा पाठ राखीन। धन्यवाद।